Welcome everyone. We start the our next topic in second unit, process engineering. Last lecture we complete the process engineering and function of the production. Now today's lecture we start the what is the critical path. What is the critical path? In project management, the critical path is the longest sequence of tasks that must be completed to the successfully include a project from start to finish. Okay, the tasks on the critical path are known as a critical activity because it's they are a delay. The whole project will be delayed by identify the critical path. You can be determine the total duration of project. Calculating the critical path is critical path is key during the planning phase because the critical path identify important deadlines and the activity which must be completed on time. Once a critical path is determined, you have a clear pictures of the project actual schedules. Okay, what is a critical path? Suppose we take any project that time we have to complete this project in use of a chain cycle, supply chain cycle, and how to complete the product new product production to the यूज ऑफ क्रिटिकल पाथ. ओके, सपोज एखादं प्रोडक्शन असेल करत असताना त्या प्रोडक्टचं स्टार्ट टू एंड तक आपण त्या प्रोडक्टचं प्रोडक्शन कोणत्या प्रोसेसनुसार करणार आहे आणि तो प्रोडक्ट आपण डायरेक्टली कसा एंड करणार आहे. ओके, त्या टाइमला द क्रिटिकल पाथ सिच्युएशन यूज केली जाते. नाउ द गिवन सम पॉइंट्स फॉर क्रिटिकल path method CPM means critical path method is used to project management to create the project schedule and help the project manager create a timeline for the project. The critical path method include simple example सांगतो. सपोज तुम्ही R&D डिपार्टमेंट ऐकलं असेल कधी पण, रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असता इंडस्ट्रीमध्ये, प्रत्येक इंडस्ट्रीत प्रत्येक कंपनीमध्ये. ते कशासाठी प्रोव्हाइड केले जातात? सपोज तुमची नवीन प्रोडक्ट लॉन्च झालाय, नवीन सपोज कंपनीमध्ये इंडस्ट्रीमध्ये आपण आर एन डी डिपार्टमेंट असतं. R&D डिपार्टमेंटमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट यासाठी आपण केलेलं असतो. सपोज कंपनीचं सपोज एक प्रोडक्ट आहे. ओके, सपोज फॉर एक्झाम्पल मोबाईल आहे. मोबाईल सपोज Realme 7 मोबाईल किंवा Realme 9 Pro वगैरे मोबाईल आहे. त्याचं स्पेसिफिकेशन काय आहे? सपोज स्पेसिफिकेशन काय असेल? सपोज 64 किंवा 64 त्याची इंटरनल काय असं कॅपॅसिटी असेल. ओके, त्याची रॅम 6 GB असेल. ओके, कॅमेरा असेल त्याचा 64 मेगापिक्सेल आणि त्याचा प्रायमरी असेल जे 64 प्लस 16 मेगापिक्सेल असेल. सपोज ह्या मोबाईलचं प्रोडक्शन चालू आहे ह्या स्पेसिफिकेशनसाठी, म्हणजे 64 मेगापिक्सेल कॅमेरा, स्टोरेज, त्याचं प्रोसेसर, सपोज 6 GB रॅम, रॉम असेल 64 GB, ह्या त्याचे स्पेसिफिकेशन आहे. म्हणजे हा मोबाईल ह्या प्रकारचा मॉडेल तुम्ही प्रोडक्शन केलेले आहे. सपोज ह्या मोबाईलचं प्रोडक्शन चालू असताना सपोज ह्या मोबाईलचा आज हा लॉन्च झाला, या स्पेसिफिकेशनचा हा मोबाईल आज लॉन्च केला. हा लॉन्च केल्यानंतर सपोज त्यांनी सपोज 10,000 मोबाईलचं त्यांनी टार्गेट ठेवलं की आपल्या 10,000 मोबाईलचं प्रोडक्शन स्टार्ट करायचं. मोबाईल लॉन्च केला, मार्केटमध्ये मार्केटिंग केलं, त्याचे झाले रिव्ह्यू चांगल्या प्रकारे जर मिळत असतील तर त्यांनी प्रोडक्शन जास्त प्रमाणात स्टार्ट केलं. स्टार्ट केल्यानंतर सपोज 6 मंथ 7 मंथ ते 6 ते 7 महिने असतात, त्याच्यामध्ये ह्या मोबाईलचं मार्केटिंग चालू असतं, बिझनेस चालू असतो. ओके, कस्टमरला ते काही प्रॉब्लेम असतील, क्वालिटी प्रॉब्लेम असतील किंवा काही डिफेक्ट असतील ते क्लिअर केले जातात. हे क्लिअर केल्यानंतर त्या 6 महिन्यामध्ये जे दुसरं डिपार्टमेंट असतं R&D, ज्या टायमाला 6 मंथ मध्ये या मोबाईलचं प्रोडक्शन चालू असतं त्या 6 मंथ मध्ये
सपोज हा मोबाईल आज लॉन्च झाला, तर लगेच नेक्स्ट डे पासून ह्याच मोबाईलचा नेक्स्ट व्हर्जन व लगेच R&D डिपार्टमेंट काम स्टार्ट होतं. म्हणजे हा मोबाईल आज लॉन्च केला तर लगेच नेक्स्ट डे पासून किंवा काही वीक मध्ये R&D डिपार्टमेंट याच मोबाईलचं नेक्स्ट स्पेसिफिकेशन किंवा नवीन अपडेट, न्यू अपडेट असेल ह्या व्हर्जनची, त्याच्यावर लगेच R&D डिपार्टमेंट रिसर्च चालू केलं जातं. दॅट इज मीन्स क्रिटिकल पाथ मेथड यूज द प्रोजेक्ट मॅनेजमेंट टू क्रिएट द प्रोजेक्ट शेड्यूल. म्हणजे लगेच हा प्रोडक्ट लॉन्च केल्या लगेच नेक्स्ट प्रोसिजर त्यांची स्टार्ट होती की आपल्याला 6 ते 7 महिने सपोज हा मोबाईल किंवा वर्षभर या मोबाईलची मार्केटिंग चांगली राहील, हा मोबाईलचा सेल चांगली होईल, त्याच्यानंतर 1 वर्षाने लगेच आपल्याला या मोबाईलचा पुढचा अपडेट करायचा. सपोज 180 GB असेल, मग ते कॅमेरा पण जास्त असेल, प्रोसेसर जास्त असेल, ओके, किंवा त्याची बॅटरी बॅकअप चांगला असेल, फास्ट चार्जिंग, टर्बो चार्जिंग असेल, जे 30 वॅट असतं, 50 वॅट असतं, असे काही स्पेसिफिकेशन ऍड करतील, त्याच्यामध्ये चेंजेस करतील, अपडेट करतील, आणि त्याच रिअलमी 7 असेल तर रिअलमी 7 प्रो होईल, 8 असेल तर 8 प्रो होईल, अपडेट करतील. म्हणजे एखादा प्रोडक्ट त्यांनी लॉन्च केल्यानंतर लगेच काही मंथमध्ये लगेच नवीन प्रोजेक्ट त्यांनी डील केला असतो. लगेच नवीन प्रोजेक्ट स्टार्ट केला असतो R&D डिपार्टमेंटमध्ये, आणि त्याचं शेड्यूल केलेलं असतं. लगेच 6 मंथमध्ये 8 मंथमध्ये त्याचं काम कम्प्लीट केलं जातं, आणि लगेच 1 इयरमध्ये तो लगेच नवीन अपडेट किंवा नवीन प्रोडक्ट हा लॉन्च केला जातो. म्हणजे काय असतं CPM मेथड, म्हणजे तुम्ही जे पण एक प्रोजेक्ट कम्प्लीट केला तर लगेच नेक्स्ट प्रोजेक्ट ते घेतला गेला, ते बाय हँड केला जातो किंवा डील केला जातो. नेक्स्ट प्रोजेक्टचं लगेच शेड्यूल केलं जातं की आजपासून आपण ह्या मोबाईलचे नवीन अपडेट 1 वर्षामध्ये लॉन्च करणार आहे. नवीन मोबाईल म्हणजे 7 असेल तर 7 प्रो आपण लॉन्च करणार आहे 1 इयर मध्ये. तर लगेच त्यांचं शेड्यूल असेल, त्यांचं रिसर्च वगैरे स्टार्ट होतं का आपण जो लॉन्च करणार आहे तर जे रिव्ह्यू असतात, कस्टमरचे रिव्ह्यू असतात, त्याच्यावर पूर्ण अनालिसिस केलं जातं. तर कस्टमरचे रिव्ह्यू कशामध्ये, म्हणजे कस्टमरचं जे सॅटिस्फॅक्शन आहे कशात आहे, कॅमेरा बेटर पाहिजे काही कस्टमरला, काहींना बॅटरी बॅकअप चांगला पाहिजे, काहींना प्रोसेसर असेल, काहींना रॅम असेल, म्हणजे प्रत्येक कस्टमरचं हे वेगवेगळं फीडबॅक असतो. त्याच्यानुसार अनालिसिस केलं जातं आणि 70% कॅल्क्युलेट केलं जातं की 70% म्हणजे 10 लोकांमधून 7 लोक जर त्यांना कॅमेरा, बॅटरी बॅकअप, फास्ट चार्जिंग ह्या गोष्टी ज्यांचा जर फीडबॅक चांगला असेल तर 70% ह्या गोष्टींवर वर्क केलं जातं. आणि नवीन जे अपडेट येणार असेल मोबाईलचं त्याच्यावर ह्या गोष्टीवर फोकस केलं जातं आणि ते काम त्यांनी स्टार्ट केलं जातं. ओके, या प्रकारचं क्रिटिकल पाथ मेथड असते की एखादा प्रोजेक्ट असेल तो शेड्यूल असेल, त्याचं वर्क असेल, टाइमलाईन असेल, त्याची एंड लाईन असेल, ती मेन्शन केली जाते. दॅट इज द क्रिटिकल पाथ. Identify the every task necessary to complete the project and डिफेन्सिंग बिटवीन दे. ओके, मग टास्क दिली जाते, प्रत्येक डिपार्टमेंटला वर्क दिलं असं सॉफ्टवेअर, त्याच्यामध्ये IT सेक्टर असेल, सॉफ्टवेअरला असेल तर प्रत्येकाला वर्क दिलं जातं. सोबत मटेरियल, आपल्याला लाईट वेट जर मटेरियल यूज करायचं असेल तर अनालिसिस करायला एक पर्सनला दिलं जातं की तू मटेरियल वर्क करायचं, एखादा सर्किट वर्क करणार, एखादा कॅमेरावर करणार, एखादा त्याच्यावाल्या सपोज आपण म्हणतो वॉटरप्रूफसाठी मोबाईल बनवायचा, मग त्यासाठी मटेरियल कोणतं यूज करायचं, ओके, सर्किट बनवताना काही प्रोसेस असेल त्यासाठी एक वेगळा पर्सन असेल. म्हणजे प्रत्येक R&D डिपार्टमेंट प्रत्येक पर्सनला एक काम डिवाइड दिलं जातं, म्हणजे टास्क दिली जाते, एक वर्क दिलं जातं का तुला हे वर्क दिलेलं आहे, हे अनालिसिस करून हे होऊ शकतं किंवा नाही, तर टाइम दिला असतो. हे 2 मटेरियल दिले जातात, त्या 2 मटेरियल मधून सपोज 1 महिन्याचा टाइम दिला जातो, 1 महिन्यामध्ये सपोज 2 मटेरियल म्हणून बेस्ट मटेरियल कोणतं असेल ते अनालिसिस करून पुट केलं जातं. ती टास्क आपल्याला कम्प्लीट करायची असते. एस्टिमेटिंग द ड्युरेशन ऑफ प्रोजेक्ट टास्क, प्रत्येक प्रोजेक्टला टास्क दिलेला असतो, टाइम दिलेला असतो. तर डेडलाईन मध्ये आपलं वर्क कुठपर्यंत आलं, जे वर्क दिलेलं त्याच्यामध्ये आपण 100% रिझल्ट मिळाला किंवा नाही. सपोज 2 मटेरियल दिले पण दोन्ही मटेरियल फेल जात असतील तर आपण लगेच थर्ड मटेरियल आपण त्या ऑप्शनला ठेवलं पाहिजे. म्हणजे असं काही वर्क असतं, काय असं वर्क असतं त्यांचं जे टार्गेट दिलेलं असतं, टाइम लिमिट दिलेलं असतं. अनालिसिसला प्रत्येक R&D डिपार्टमेंटमध्ये प्रत्येक पर्सनला वेगवेगळं काम डिवाइड केलेलं असतं, वर्क डिवाइड केलं असतं. ओके, कॅल्क्युलेटिंग द क्रिटिकल पाथ बेस्ड ऑन द टास्क ड्युरेशन अँड डिपेंडन्सी टू आयडेंटिफाय द क्रिटिकल ऍक्टिव्हिटी. सपोज सिंपल क्रिटिकल पाथ मेथड म्हणजे C म्हणजेच क्रिटिकल. सपोज आपण मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट घेतलेलं आहे, आपण ठरवलंय की आपल्याला जी बॅटरी असेल ती बॅटरी बॅकअप असेल, कॅमेरा आपल्याला सपोज 108 मेगापिक्सलचाच रेडी करायचा आहे, किंवा आपल्याला मोबाईलचं प्रोसेसर हे चांगल्या प्रकारचं असेल, किंवा त्याची सपोज स्टोरेज कॅपॅसिटी, सपोज एखादा प्रोसेसर तेच यूज करून त्याच प्रोसेसर आपल्याला जर 256 GB त्याची रॉम जर इन्स्टॉल करायची असेल तर ते होऊ शकतं का? पण ते करत असताना काही कॉम्प्लिकेशन येणार. प्रत्येक प्रोडक्ट घ्या तुम्ही, प्रोडक्ट बनवता असताना ते R&D डिपार्टमेंट एक
प्रोडक्ट लॉन्च झाल्यानंतर लगेच सेकंड प्रोडक्ट त्यांचा आला रिसर्च स्टार्ट होतो. मग तो रिसर्च करीत असताना काही ऍक्टिव्हिटी अशा केल्या जातात की आपण याच्यामध्ये ह्याच मोबाईलमध्ये 256 GB रॉम किंवा 8 GB रॅम आपण इनबिल्ड करू शकतो का ह्याच मॉडेलला. मग ते अनालिसिस केलं जातं. मग कधी कधी त्या गोष्टी ज्या क्रिटिकल गोष्टी असतात त्या होत नाही, मग त्या परत अनालिसिस केल्या जातात, दुसऱ्या टीमकडे ते वर्क दिलं जातं, काही परत होऊ शकतं का, हे मटेरियल यूज करून ही ऍक्टिव्हिटी होऊ शकते का. जर होत नसेल तर ती ऍक्टिव्हिटी फेलियर म्हणून दाखवली जाते आणि नवीन ऍक्टिव्हिटी आपण ऍड केली जाते. म्हणजे काय असतं, जे क्रिटिकल कंडिशन असतील त्या चेक केल्या जातात आणि त्या अवॉइड केल्या जातात. देन फोकसिंग ऑन प्लॅनिंग, शेड्युलिंग अँड कंट्रोलिंग क्रिटिकल ऍक्टिव्हिटी. प्लॅनिंग केलं जातं की एव्हरी डे आपण कशा अनालिसिस करणार, वन मंथ मध्ये आपली जी प्रोग्रेस असेल न्यू अपडेटची ती आपली कुठपर्यंत असणार. ओके, सपोज आपण 4 व्हील कार्स घेतल्या. 4 व्हील कार्स मध्ये तुम्ही बघितलं, तुम्ही कार घेतली तर कार घेत असताना पहिले स्पेसिफिकेशन कारचे काय काय बघतो आपण, सर्वांना माहितीच असेल. ओके, सगळ्यात महत्वाचं असतं गाडीचा लुक बघतो, त्याच्यानंतर गाडीचं तुमची जी कार असेल त्या गाडीचं ॲव्हरेज बघितलं जातं की पेट्रोल आहे का डिझेल आहे, ॲनालिसिस केलं जातं. बाकीचे पार्ट असतील, ओके, 4 व्हील ड्राईव्ह आहे का, पॉवर स्टेरिंग आहे का, इंटेरियर चेक केलं जाईल. ओके, त्याला मॅकव्हील आहे की नाही. म्हणजे असं जेव्हा आपण एखादी प्रोडक्ट आपण ऑटोमोबाईल क्षेत्रात रिलेटेड एखादा प्रोडक्ट आपण परचेस करायला जातो त्या आपण ह्या गोष्टी अनालाइज करतो की, आणि त्यांना पण माहिती असतं की कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन सगळ्यात फर्स्ट असतं ते म्हणजे त्याची जी बॉडी डिझाईन असते कारची, त्याचं अट्रॅक्शन. ओके, त्यानंतर तुमचं असेल मग कंट्रोलिंग कसं आहे त्या गाडीचं, म्हणजे कंट्रोलिंग सिस्टीम कशी पाहिजे. त्याच्यानंतर त्याचं ॲव्हरेज, ते तिचंवालं जी पॉवर असेल, आपण म्हणतो बघा डिझेल 1.6 असं दिलेलं असतं, व्हर्जन कोणतं असेल, पेट्रोल आहे का डिझेल आहे, आपल्याला प्रत्येक कस्टमरचं डिपेंड असतं. काहींना परवडणारी गाडी पाहिजे म्हणजे ॲव्हरेज जास्त देणारी, काहींचं सपोज फिरणं जास्त तर त्यांना ॲव्हरेज देणारी गाडी पाहिजे. म्हणजे डिपेंड असतं कस्टमर कशाचं. दॅट इज द पॉईंट फॉर कॅल्क्युलेटिंग द क्रिटिकल, फोकसिंग ऑन प्लॅनिंग, शेड्युलिंग अँड कंट्रोलिंग. मग आपण त्या गाडीचं सपोज नवीन अपडेट करायची तर प्लॅनिंग केलं जातं. मग आपण चेंजेस काय करणार, काही गाडीमध्ये एअरबॅग चेंजेस पहिल्या स्टार्टिंगचं काय काही बघितलं तुम्ही कार्स, त्यात एअरबॅग नव्हता, 2 असतील तर 4 केल्या, कंट्रोलिंग सिस्टीम व्यवस्थित नव्हती. इंटेरियर जे असतं त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं पहिले सगळं अॅनालॉग, सगळे जे तुमचे स्पीडचे असतील, पेट्रोल डिझेलचे जे इंडिकेटर असतील हे सगळे अॅनालॉग होते, सगळे डिजिटल केले. ओके, म्हणजे असे काही अपडेट केले. बॉडीचा लुक असेल, टायरची ग्रिप असेल, ओके, टायरची डिझाईन चेंज केली जाते, मॅकव्हीलची चेंज केली जाते, इंजिनची पॉवर चेंज केली जाते. ओके, म्हणजे कमीत कमी त्याच्यावर जी इफिशियन्सी असेल ही वाढवता आली पाहिजे. अशा 100 सपोज अशा जर 20% पार्ट असतील, गाडीचे 20% जर वर्क असेल तर त्याच्यामध्ये फक्त 3 ते 4% चेंज करून नवीन जी कार असेल ती लॉन्च केली जाते. तुम्ही ऑब्झर्व करा, सपोज नवीन जी कार अपडेटला येते तिच्यामध्ये आणि जुनी जी कार असते तिच्यात अपडेटमध्ये किती चेंज असतो. सपोज वॅगनर होती, जुनी वॅगनर गाडी होती, अल्टो होती, मारुती 800 असेल, सिंपल आहे, जुनी वॅगनर होती त्याच्यामध्ये चेंज काय केला त्यांनी, काय केलं असेल, सपोज काय केलं, i10 होती, नवीन i10 आली, नवीन i10 मध्ये काय केलं त्यांनी, पेट्रोल प्लस सीएनजी किट ऍड केलं. सिंपल डिझाईन चेंज झाली, म्हणजे गाडीचा लुक चेंज केला. फक्त अपडेट जर बघितलं तुम्ही, जर प्रिव्हियसची i10 आणि न्यू i10 अपडेट मध्ये जर बघितली तर त्याचा काय चेंज केला त्यांनी, लुक चेंज केला, कलर चेंज केला, गाडीमध्ये इंटेरियर जे असतील ते चेंज केले, 4 व्हील ड्राईव्ह मध्ये चेंज केला, डिजिटल दिलं, स्पेस रिक्वायरमेंट जास्त दिली, बरोबर. त्याच्यानंतर कंट्रोलिंग सिस्टीम वाढवली असेल, त्याच्यासोबत जी त्याची इफिशियन्सी असेल म्हणजे ॲव्हरेज असेल ते काही पर्सेंटेजमध्ये वाढलं असेल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, पेट्रोल प्लस सीएनजी किट ते इनबिल्ड दिलं त्यांनी i10 मध्ये अपडेटमध्ये. सीएनजीचं किट हे पेट्रोल प्लस सीएनजी किट आहे त्याच्यामध्ये अपडेट दिलेले, म्हणजे त्यांनी इन्स्टॉल करून दिले. म्हणजे असे काहीतरी नवीन अपडेट केले जातात डिझाईनमध्ये. डिझाईन तर प्रत्येक कारची वेगळी असते. नवीन अपडेट आली तर नवीन डिझाईन ही इस्टॅब्लिश केली जाते, पण डिझाईन सोबत तुमची मशीन पॉवर असेल, ॲव्हरेज असेल, इंटेरियर असेल, लुक असेल किंवा कलर कोड असतील, या गोष्टी त्याच्यासोबत चेंज केल्या जातात. म्हणजे 20% मधून 20% जे वर्क असेल त्यातून 3 ते 4% फक्त चेंज केलं जातं आणि गाडी न्यू म्हणून अपडेट केली जाते. म्हणजे डिपेंड ऑन प्रोडक्ट. ओके, दिस इज द प्लॅनिंग, शेड्युलिंग अँड कंट्रोलिंग. मग ते कंट्रोल करत असताना सपोज पेट्रोल प्लस सीएनजी किट आपल्याला करायचं आहे, ते करत असताना काही क्रिटिकल पाथ असतात की ॲव्हरेज पण दिलं पाहिजे, काही जे आपले
इमिशन असेल, म्हणजे एक्झॉस्ट इमिशनचे जास्त प्रमाणात झालं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, आपण जे गॅस किट वापरणार आहे, जो गॅस सीएनजी आपण फिल करणार आहे, त्यात प्रिकॉशन घेतलं पाहिजे की टेम्परेचरनुसार काही प्रॉब्लेम क्रिएशन नाही झालं, लिकेज नाही झालं पाहिजे. ही क्रिटिकल ऍक्टिव्हिटी असतात. क्रिटिकल ऍक्टिव्हिटी पण अनालिसिस केलं जातं. दॅट इज द युअर क्रिटिकल ऍक्टिव्हिटी or controlling the critical activity. Setting project milestone and delivers. Setting stakeholder expectation related to deadline. मग कसं असतं, मॅनेजर असतो, मॅनेजरने डेडलाईन दिलेली असते. क्रिटिकल पाथ मेथड मध्ये डेडलाईन दिलेली असते की 1 मध्ये मला तुम्ही अनालिसिस कम्प्लीट करून पाहिजे, आणि हे अनालिसिस कम्प्लीट केल्यानंतर आपली प्रोग्रेस कुठपर्यंत आलेली आहे फॉर दिस प्रोडक्ट. ओके, दिस इज द क्रिटिकल पाथ एक्झाम्पल. सपोज प्रोजेक्ट मॅनेजर असं तुम्ही ऐकलं असेल की पोस्ट असते प्रोजेक्ट मॅनेजर. That is a critical path method. Suppose A, B, C, D, E. This is your A, B, C, D, E, F, G, H. This is your R&D department. Suppose your R&D department, and this is the different type of person or different types of group. Suppose A group, B group, C, D, E, F, G, H हे ग्रुप केलेले. मग A ग्रुपला काम दिलेलं असतं. सपोज नवीन कार लॉन्च करायची, त्याला त्यांना डिझाईनचं काम दिलेलं असेल A ग्रुपला. B ग्रुपला दिलेलं असेल त्याचं किट, सीएनजी किटचं काम दिलेलं असेल. सी ग्रुपला दिलेलं असेल पेट्रोल अनालिसिस दिले असेल, डी ला दिले असेल इंटरनेट डिझाईन दिले असेल, ई ला दिले असेल एअर बॅग रिलेटेड दिले असेल, एच ला दिलं असेल. एच ला काय काम दिले असेल, ए बी सी डी हे कलर कोड आहे, हे वर्क दिलं. एच ला काय दिलेलं असेल, एच ला सपोज ए बी जे वर्क करतोय त्याचं पूर्ण अनालिसिस, वीकली अनालिसिस करायचं, आणि हे होऊ शकतं की नाही त्याच्यावर स्टडी करायचं. मध्ये काय असे सायकल असते, एचं काम बी वर डिपेंड, बी सी डी ई, ईचं कम्प्लीट झाल्यानंतर एच करू शकतो. ओके, एचं काम एच कडे जातं आणि एचचं काम ई कडे जातं. परत एचं जे वर्क असतं, डिझाईन असेल, कार डिझाईन असेल, म्हणजे काही फॅक्टर डिझाईनवर पण डिपेंड असतात. ओके, एचं काम एफ वर डिपेंड असेल, आणि एफची जी अनालिसिस असेल ती कम्प्लीट झाल्यानंतर, ते कम्प्लीट केल्यानंतर जीचं वर्क कम्प्लीट होईल. म्हणजे सपोज एने जर अनालिसिस कम्प्लीट केली तर एफ कडे ते काम जाईल, एफ ते पूर्णपणे परत अनालिसिस करेल, डबल अनालिसिस करेल, आणि ते फायनलाइजला जी कडे जाईल. ओके, जी डायरेक्टली फायनल करून ई कडे प्रोव्हाइड करेल. म्हणजे सायकल डिपेंड असते, सायकल असते ए बी सी डी ई, ए टू एफ, एफ टू जी, जी टू ई, देन ए. परत ते काय केलं, क्रॉस चेक केलं, नाउ ए टू एच आणि एच टू ई. दिस इज द critical cycle. This is the teamwork of critical path. Now, critical path definition term. To properly understand the concept of critical path, you first need to understand the various terms used in the method. Earliest start time means ES. This is the simply the earliest time that a task can be started in your project. You cannot be determine this without first knowing if there are any preceding tasks or figuring out other constraint that might impact the start of these tasks. Okay, then next is the largest start time. This is the very last minute in which you can start the task before update your project schedule, and you need to calculate what the latest finish time is. More same reason तुम्ही बघितला ES टाइम, जो आपला स्टार्टिंग टाइम असतो प्रोजेक्टचा, तो कॅल्क्युलेट केला जातो. लेटेस्ट स्टार्ट टाइम कॅल्क्युलेट कोणता केला जातो, or you need to calculate what the latest finish time is. More the same reason. Okay, the analyzing the two time for your starting time and end time. By having a clear picture of time frame, you can better schedule for the project meet to deadline. The next is the EF time, finish time. सपोज तुम्ही जो टाइम दिला होता, स्टार्टिंग टाइम दिला होता, आणि तुमचा जो प्रोजेक्ट अनालिसिसचा कम्प्लीट टाइम होता, तुम्ही सर्वांनी मंगलयान पिक्चर बघितला असेल. ओके, मंगळ, ओके, त्या जो अक्षय कुमारचा पिक्चर आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघितले असेल की नासा, इस्रो मध्ये बघितलं आणि नासा तुम्ही बघितलं असेल. इस्रोचं तुम्ही बघितलं असेल की एक प्रोजेक्ट फेल झाल्यानंतर ते डायरेक्टली एक प्रोजेक्ट एक टीम वर्क करते, डायरेक्टली दुसरी टीम दुसऱ्या प्रोजेक्ट वर्क करते. त्या पिक्चर मध्ये तर त्याच्या मूवी मध्ये तुम्ही जर बघितलं की त्यांनी एक टायमर लावलेलं असतं, एक टायमर लावलेलं असतं, आणि त्यांची टीम असते, बघितलं 6 to 7% टीम असते. प्रत्येक पर्सनला वेगवेगळं काम दिलं असतं. सपोज सॅटेलाइटची डिझाईन असेल, सॅटेलाइटचं जे पॅनल होते, ते पॅनलची डिझाईन एका पर्सनला दिली होती त्या मूवीमध्ये. त्याच्यानंतर सॅटेलाइटचं स्पीड कंट्रोलिंग, त्याच्यानंतर रॉ मटेरियल असेल की सॅटेलाइटचं जे आपण रॉ मटेरियल यूज करणार आहे
तो एक त्याच्यामध्ये एजेड पर्सन दाखवलेला, त्याला एक वर्क दिलेलं होतं, बरोबर. आणि त्याच्यानंतर अदर जे पर्सन होते त्यांना मग सॅटेलाइटचं बॅटरी असेल, पॉवर बॅकअप असेल, त्याच्या रिलेटेड डिझाईन दिले होते. म्हणजे प्रत्येक वर्करला वेगवेगळं डिझाईन दिलं होतं. आणि तिथे तुम्ही बघितलं की टायमिंग दिलं होतं त्यांना, की आपल्याला 8 मंथमध्ये तिथे विथ अवर्स विथ सेकंद टाइम कॅल्क्युलेट केलेला होता की आपल्याला हे कम्प्लीट करायचं. आणि प्रत्येक त्यांच्या डेडलाईनला ते किती वर्क कम्प्लीट झालं ते चेक केलं जायचं. तुम्ही जर मंगळयान मूवीमध्ये बघितलं असेल की एक शेड्यूल दिलेलं होतं तिथे, त्या शेड्यूलमध्ये टाइम दिलेला होता 8 मंथमध्ये आपल्याला कम्प्लीट करायचंय. त्यांची डेट दिली, त्या डेटच्या अगोदर आपल्याला ते सॅटेलाइट कम्प्लीट करून आपल्याला ते लॉन्च करायचंय. ओके, ते असं त्यांचं ती डेडलाईन असते, वर्क असतं आणि ते टायमिंग असतो. दॅट इज युअर फिनिश टाइम और स्टार्ट टाइम. ओके. Now latest finish time means the latest activity can be completed based on the duration and the latest time start. ओके, सपोज मला एखादी ऍक्टिव्हिटी दिली, तुम्ही काही वेळातच कंप्लीट केली आणि लगेच नेक्स्ट ऍक्टिव्हिटी स्टार्ट केली, दॅट इज युअर लेटेस्ट टाइम स्टार्ट. फ्लोट ऑल्सो नोन ॲज द स्लॅक्स, फ्लोट इज द टर्न will describe the how long you can delay or task before its impact. The plan sheet and the project deadline. The tasks on the critical path have zero float. Crash duration. These describe the shortest amount of time that a task can be scheduled. You can get there by moving around resources, adding more toward the end of the task. Simple. काही क्रॅश होऊ शकतं, ड्युरेशन असतं, की काही प्रोडक्ट बनवत असतं, ज्या मंगळयान मूवीमध्ये बघितलं की सगळ्यात इम्पॉर्टंट असतं आपल्याला मंगळावर त्याला लॉन्च करायचं असतं, त्यासाठी त्याला एक स्पीड दिली जाते. त्या स्पीडमुळे काय होतं, तुम्ही जर बघितलं की त्याच्यावरचं जे पार्ट असतो त्याच्यावर पॉवरसाठी सोलर पॅनल आपण त्याच्यावर इन्स्टॉल केलं असं, सोलर पॅनल पद्धतीचा दिला असं पॉवर जनरेट करण्यासाठी. पण तुम्ही एक बघितलं त्याच्यामध्ये एक जो सॅटेलाइटचा जो पार्ट असतो म्हणजे जो कॅप्चर करतो सेन्स, त्याच्यामध्ये त्यांनी एक मटेरियल यूज केलेलं असतं. ते मटेरियल ब्रेक झालं तर परत जॉईंट होताना दाखवलेलं आहे. ओके, सपोज असं अनालिसिस करत नसताना एखादं मटेरियल अनालिसिस केलं आणि एंड टाइमला आपलं डेड टाइम दिले, डेडलाईन, त्या डेडलाईनला जर ते मटेरियल आपल्याकडून प्रूव्ह नाही झालं तर हे 100% ॲक्युरेट आहे फॉर दिस प्रोडक्ट. जर 100% ॲक्युरेट जर नसेल या प्रोडक्टसाठी तर तिथेच तो ब्रेक होतो, फेलियर होतो तो मटेरियल. मग आपण परत आपलं काम पहिल्या शून्यापासून स्टार्ट होतं. दॅट इज युअर क्रॅश ड्युरेशन. म्हणजे आपण जे काही गोष्टीनं वर्क केलं असतं ते वर्क निग्लिजिबल होऊन जातं. मग ते वर्क एखादं मटेरियल अनालिसिस करतो आणि लास्टला आपल्याला कळतं 8 दिवसाच्या अनालिसिस नंतर काही मटेरियल योग्य नाही इथे वापरण्यासाठी. तेव्हा ते वर्क काय होऊन जातं तुमचं क्रॅश ड्युरेशन, म्हणजे तो वेळ पूर्ण तुमचा निग्लिजिबल होऊन जातो. मग परत तुम्हाला शून्यापासून स्टार्ट करावं लागतं. ओके, that is the negligible for the opening means the reduction in quality, but is the based on the relationship between the cost and time. Now critical path track. If time is added to the project because of a constraint, that is called as a critical path track, which is how much longer a project will be take because of constraint on the take in the critical path. एक क्रिटिकल पार्ट ड्रॅग असतो. सिंपल तुम्हाला एक्झाम्पल देतो. मंगळयानमध्ये तुमचा प्रोडक्ट लॉन्च झाला, प्रोडक्ट रेडी झाला, सॅटेलाइट पूर्ण रेडी झाला, तर तुम्हाला लॉन्च करायच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल की रेनी सीझन असतो, त्या टाइमला तो पाऊस येतो लॉन्च करायच्या वेळेस. त्यामुळे काय होतं, त्याचा एक टाइम पिरियड असतो, त्या टाइम पिरियडमध्येच तो लॉन्च करावा लागतो. म्हणजे एक ड्युरेशन टाइम दिला असतो. सपोज 5 डिसेंबर ते 13 डिसेंबर मध्येच तो लॉन्च करते. तो तेव्हा लॉन्च केला नाही तर आपल्याला मंगळयानवर ते सॅटेलाइट आपल्याला लॉन्च म्हणजे आपल्याला तिथे टेक ऑफ करता येणार नाही. ओके, असं एक टाइम ड्युरेशन असतो. म्हणजे क्रिटिकल पाथ ड्रॅग काय असतो, तो 5 डिसेंबर ते 13 डिसेंबर ह्याच्यामध्ये काहीतरी क्रिटिकल म्हणजे आपला प्रोडक्ट रेडी झालाय, पण काहीतरी क्रिटिकल कंडिशन आणि ऍक्टिव्हिटी तिथे ऍड होत आहे, त्यामुळे तो आपल्याला लॉन्च नाही करता. दॅट इज द क्रिटिकल पाथ ड्रॅग. नाउ हाऊ टू कॅल्क्युलेट द क्रिटिकल पाथ. Now that you know the key definition of CPM, here are the steps to calculate the critical path in the project. Collect activity. First is a collect activity, identify dependency, create a network diagram, estimate timelines, and use the critical path along with it. This is the different types of activity are given. The first is a collect activity. Use a work breakdown structure to collect all the project activity that lead to final deliverable. Okay, collect activity. Suppose तुम्हाला मॅन्युअल सांगितलं मी आज, सपोज वर्क दिले मॅन्युअलचं, की मॅन्युअल तुम्हाला आज राईट डाऊन करायचं आहे.
तुम्हाला मॅन्युअल राईट डाऊन करण्यासाठी काय काय लागणार आहे? सपोज त्यात डायग्राम आहे, तुम्ही सपोज काही स्टुडंट डायरेक्टली स्टार्ट करतात, पेन घेतला, स्टार्ट केला, तिथं पेनचा यूज झाला. नंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही एक पेज राईट डाऊन कराल तेव्हा तुम्हाला सेकंड टर्म काय लागणार आहे? तुम्हाला स्केल लागणार आहे. तिथे काहीतरी ऑब्झर्वेशन टेबल स्केल लागणार आहे. त्यानंतर परत तुम्ही पुढे जावा, डायग्राम आहे, तुम्हाला परत तिथे स्केल लागणार आहे. स्केल आली म्हणजे तुम्हाला परत रबर लागणार आहे. रबर आला म्हणजे परत शार्पनर लागणार आहे. ओके, तर शार्पनर आला परत तुम्हाला डायग्राम मध्ये काही सर्कल पाथ दिलेले त्यात परत तुम्हाला काय लागणार आहे? प्रोटेक्टर लागणार आहे. ओके, म्हणजे तुम्ही एखादं वर्क करायचं ठरलं, तुम्हाला एखादं वर्क करायचं तर तुम्हाला आधी अनालिसिस केलं पाहिजे. तर ते वर्क कम्प्लीट स्टार्ट करायच्या आधीच मला तिथे मटेरियल काय काय लागणार आहे? पेन लागेल, पेन्सिल लागेल, रबर लागेल, शार्पनर लागेल, प्रोटेक्टर लागेल. तेव्हा ते मी वर्क स्टार्ट करणार. मीन्स कलेक्ट ऍक्टिव्हिटी. जे पण आपण प्रोडक्शन करणार आहोत त्या प्रोडक्टचं, त्या प्रोडक्टसाठी आपल्याला काय काय ऍक्टिव्हिटी इम्पॉर्टंट आहे त्या आधीच आपण कलेक्ट केली पाहिजे. ओके, आयडेंटिफाय द डिफिशियन्सी, फिगर आउट विच टास्क आर डिपेंड ऑन द अदर टास्क बिफोर देम कॅन बी बिगिन. एखाद्यावर आपण स्टार्ट केलं, एखाद्यावर दुसऱ्यावर डिपेंड नसतं. सपोज आपण फर्स्ट एक्सपेरिमेंट स्टार्ट केला, राईट डाऊन केला, तर त्याच्यामध्ये काही जर ऑब्झर्वेशन टेबल नसेल, रिडिंग नसतील किंवा डायग्राम जर हार्ड असेल तर आपण काय करतो, हार्ड डायग्राम असेल तर ती नंतर कंप्लीट करतो आणि डायरेक्टली सेकंड एक्सपेरिमेंट आपण राईट डाऊन करायला घेतो. म्हणजे एखादी टास्क डिफिकल्टी होत असेल तर आपण ती इग्नोर करून सेकंड टास्क जातो. म्हणजे आयडेंटिफाय द डिफिशियन्सी, create a network diagram, a critical path analysis chart or network diagram. Okay, critical path analysis chart and network diagram. Okay, this is the also for the compare of two things like you will collect activity and identity deficiency is called as a network diagram, and the estimate timelines determine the duration of each activity. Suppose मी तुम्हाला डेडलाईन दिली, मला एक्सपेरिमेंट हे 10 एक्सपेरिमेंट मला 2 दिवसामध्ये किंवा असाइनमेंट नंबर 1 युनिटची आणि असाइनमेंट नंबर 2 मला ही तुम्हाला 2 दिवसामध्ये कंप्लीट करून द्यायची. दॅट इज अवर टाइमलाईन. तुम्हाला मी एक टाइमलाईन दिली असेल, डेडलाईन दिली असेल, मला 2 दिवसामध्ये 25 तारखेपर्यंत 4 वाजेपर्यंत मला असाइनमेंट सबमिट करा. हा तुमचा वर्कचा किंवा तुमचा प्रोडक्शनचा तुम्हाला एक डेडलाईन दिली आहे. त्या डेडलाईनच्या तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. सपोज मी डेडलाईन दिली तुम्हाला, त्या डेडलाईन मध्ये सपोज 79 स्टुडंट, त्याच्यापैकी 50 स्टुडंटनी कंप्लीट केलं, मग 29 स्टुडंटनी का केलं नाही त्याचं अनालिसिस केलं जाईल, त्याचं फ्लो चार्ट बनवला जाईल, त्याचं पूर्ण स्टडी केला जाईल का प्रत्येक पर्सनला काय प्रॉब्लेम आला. सेम ॲज कम्पेअर टू प्रोडक्शन पण करत असताना एक डेडलाईन दिली जाते, ती डेडलाईन कंप्लीट केली तर 50% कंप्लीट का झाली and 50% complete का नाही झाली. Okay, depend on the your production. Okay, that is your duration of each activity. Now use the critical path algorithm. The algorithm have two paths, forward pass and backward pass. तुम्ही वर्क करताय, फॉरवर्ड पास, सपोज एखादी असाइनमेंट दिली तुम्ही कंप्लीट केली, तुमच्या फ्रेंडने तुम्हाला कॉल केला की माझी असाइनमेंट झाली, की तुम्ही काय करता, फॉरवर्ड पास, लगेच सेकंड पर्सनला तुम्ही फॉरवर्ड करता. म्हणजे तुमचं वर्क कंप्लीट झालंय, तुम्ही लगेच ती कंप्लीट करून दुसऱ्या पर्सनला पास करता. पण त्या टायमिंगला सपोज मी असाइनमेंट 1 दिली, तुम्ही 1 कंप्लीट केली आणि तुम्हाला लगेच 2 आली, तर तुम्ही पहिली असाइनमेंट लगेच फॉरवर्ड करता आणि लगेच तुमचं बॅकवर्ड पास म्हणजे तुम्ही लगेच सेकंड असाइनमेंट तुम्हाला आली. म्हणजे एक काम तुमचं कंप्लीट झालं, तिथे लगेच दुसरं काम तुम्हाला लगेच तिथे आलेलं असतं. म्हणजे एक काम कंप्लीट करून तुम्ही ती फॉरवर्ड केली, टार्गेट कंप्लीट करून, आणि लगेच नेक्स्ट तुम्हाला टार्गेट आलेलं, लगेच तुम्हाला ती कंप्लीट करायचं. सेम प्रोडक्शन लाईन इंडस्ट्रीमध्ये असं असतं. R&D डिपार्टमेंटमध्ये सपोज तुम्हाला एखाद्या प्रोसेसरवर वर्क करण्यासाठी दिलं, सपोज बॅटरी बॅकअप की 4000ची बॅटरी ती 5000 करा, किंवा चार्जर आहे 30 वॅटचं आहे ते 50 वॅटचं करा, आणि ते 50 वॅट चार्जिंग ही 20 मिनिटामध्ये 100% चार्जिंग झाली पाहिजे, असं काहीतरी त्याच्यावर स्टडी करायला लावलेलं असतं. तो स्टडी करत असेल तर त्यांनी प्रूव्ह केलं की 50 वॅटचं चार्जर 20 मिनिटात 100% मोबाईल चार्ज करतं. हे प्रूव्ह केलं, अनालिसिस केलं, पुढची टीम बघितली आपण ABCD FG, मग एक टीम दिली असेल ती पूर्ण स्टडी करते, क्रॉस चेक करते आणि पूर्ण ते फायनलाइज करते. फायनल झाल्याने लगेच जो पर्सन असतो त्याला लगेच दुसरं काम त्याला परत दुसऱ्या काम त्याला प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजे दॅट इज द use of the critical path algorithm. Now forward pass, the network diagram and the duration of each activity to determine the earliest start आणि finish time. ओके, फॉरवर्ड पास मध्ये तुम्ही असाइनमेंट स्टार्ट सोबत एक्झाम्पल घेतलं, कधी स्टार्ट केली कधी एंड केली, दॅट इज युअर फॉरवर्ड पास. आणि डिफरन्स बिग फॉर द स्टार्ट टाइम अँड एंड टाइम. म्हणजे एंड टाइम स्टार्ट टाइम यासाठी का तुम्ही किती वेळात ते कंप्लीट केलंय ते वर्क. सोबत तुमच्या असाइनमेंट आलं तर तुम्ही किती वेळात कंप्लीट केलं, तुम्ही किती वाजता स्टार्ट केली किती वाजता एंड केली, दॅट इज युअर फॉरवर्ड पास. Now backward pass.
begin by the assigning the last activities earliest finish as it latest finish. ओके, म्हणजे तुम्ही फर्स्ट जे तुमची स्टेप ती कंप्लीट केली आणि लगेच सेकंड स्टेप तुम्ही लगेच स्टार्ट केली आणि ती पण कंप्लीट केली. दॅट इज द युअर लेटेस्ट फिनिश टाइम. ओके, now identify the float or each activity. Identify the float of each activity. The float is the length of time an activity can be delayed without increasing the total project completion time. Since the critical path has no float, the float formula reveals the critical path. Okay, identify the float each activity. We taken each activity means your starting time, your end time. This is your activity. Okay, now float means ls minus es. Okay, es means start time and your activity duration for formula to find the backward pass for your ls time, last time. Okay, last start time and end start time. Okay, identify the critical path. The activity with zero float make up the critical path. Suppose analysis करते जर झिरो तुमचा आला तर पाथ आला 0% मध्ये तुमचा फेलियर आला, that is your identify the critical path. The revised duration execution continues to update the critical path network diagram as you go throughout the execution phase. Now, what is the critical path software? The critical path software is used to automatically calculate the critical path in your project schedule. Without using software, manager would have to manually calculate the time consuming and completing equation. Critical path. Suppose आपण प्रोडक्शन करत असताना समोर आपली 4 व्हीलर असेल, 4 व्हीलर मध्ये आपण अनालिसिस करण्यासाठी सपोज तो शाफ्ट वापरलेला असेल किंवा आपण जे बेरिंग यूज केलेलं आहे ते बेरिंग वर किती स्ट्रेस अप्लाय केल्यानंतर ती बेरिंग फेल होते हे अनालिसिस करण्यासाठी आपण जे डिझाईन करतो ते डिझाईन कशावर करतो? सॉफ्टवेअर. मग ते ऑटोकॅड असेल, एनसिस असेल किंवा इंडस्ट्रीचे पर्सनल सॉफ्टवेअर असेल, त्या सॉफ्टवेअर आपण बघा अनालिसिस करतो. बघितलं असलं अनालिसिस केलं जातं त्याच्यावर काही लोड. सपोज तुमची कारची डिझाईन ही सॉफ्टवेअर मध्ये आधी डिझाईन केली जाते. सॉफ्टवेअर मध्ये डिझाईन केल्यानंतर त्याच्यावर काही पर्सनचा लोड अप्लाय केला जातो. सपोज 7% एका कारमध्ये 7% बसू शकतात, तरी त्या कारमध्ये 12%चा लोड किंवा 14%चा लोड अप्लाय केला जातो आणि ते चेक केलं जातं की आपण 7% जरी गाडीमध्ये असले तरी आपण बघितलं असेल की कधी कधी काही ट्रॅव्हलर असेल ते 7 पेक्षा 15 पण सीट बसवतात, 10 पण बसवतात, तरी ती गाडी ते वेट सस्टेन करते. म्हणजे अनालिसिस करताना असंच अनालिसिस केलं जातं की डबल अनालिसिस केलं जातं. 7x2 म्हणजे 14%चं वेट कॅल्क्युलेट केलं जातं त्या सिस्टीम मध्ये, सॉफ्टवेअर मध्ये, आणि त्याच्यावर लोड अप्लाय केला जातो आणि ते चेक केलं जातं की कुठे पार्ट, कुठे फील, कुठे बेरिंग्स, कुठे कनेक्टिंग शाफ्ट असेल किंवा कुठे बॉडीमध्ये कुठे डिफेक्ट फेलियर अनालिसिस केलं जातं बाय द यूज ऑफ द डिफरंट टाइप्स ऑफ सॉफ्टवेअर्स. ओके, तर क्रिटिकल पाथ पण असा चेक केला जातो. सपोज बेरिंग, ती बेरिंग डिझाईन केली जाते, बेरिंग लोड अप्लाय केला जातो. ते बेरिंगचा लोड अप्लाय केल्यानंतर किती लोड अप्लाय केल्यानंतर बेरिंग फेल होते किंवा फेलियर होते ते चेक केलं जातं. त्यासाठी आपण सॉफ्टवेअर यूज करतो. दॅट इज द क्रिटिकल पाथ software were the using calculating the failure and complete the equation. Time is to one of the triple construct of the project, so it's the under stable which critical path software has become popular in a project management. Any opportunity to gain the efficiencies steer the project closer to meeting its goal and objective. Since critical path is a very specific technique, critical path is software usually associated with the larger project planning tools that organize tasks, priorities, the sequence of activity, and the other. Okay, priority, the sequence of activity, and other features that go into the creating the schedule. One of the most commonly used project management software to identify the critical path, Microsoft Project. However, it has the major drawback that make the project manager better choice. Okay, तर सिंपल सांगितलं तुम्हाला जर सॉफ्टवेअर नाही दिला, तुम्हाला सांगितलं एखाद्या पार्टची तुम्ही डिझाईन केली, पार्टची डिझाईन केली आणि तुम्ही सांगितलं हा पार्ट रेडी करा, पण तो पार्ट रेडी केल्यानंतर जेव्हा आपण एखाद्या त्या
मॉडेलला तो पार्ट आपण इन्स्टॉल करू, तेव्हा ते मॉडेल वर्क करेल, तेव्हा आपल्याला कळणार की एवढा लोड अप्लाय केल्यानंतर हा पार्ट ब्रेक होतोय. पण सॉफ्टवेअर काय करतं, एखादा पार्ट इन्स्टॉल करायच्या आधीच, एखाद्या मॉडेलमध्ये इन्स्टॉल करायच्या आधीच ते सॉफ्टवेअरमध्ये डिझाइन करत असताना चेक करतं की किती लोड अप्लाय केला तर हा पार्ट ब्रेक होईल. ओके. त्यासाठी त्या सॉफ्टवेअरचा एवढा इम्पॉर्टन्स असतो तो. सो युजिंग द क्रिटिकल पाथ, म्हणजे किती लोड अप्लाय केल्यानंतर तो ब्रेक होऊ शकतो, हा तुमचा क्रिटिकल पाथ झाला. म्हणजे ह्या लोडला 100 पर्यंत लोड अप्लाय केला, काहीच प्रॉब्लेम आला नाही. 100 अबोव्ह लोड अप्लाय केला तर तो फेल्युअर होत जातो. 110 केला तर तो पूर्ण 30% फेल होतो, म्हणजे हळूहळू ब्रेक होतो. तुम्ही जर फोर व्हीलरच्या बुश बघितल्या, बुश ज्या पुश असतात आणि जे बॉईल जॉईंट असतो, बॉल जॉईंट. तुम्ही जर फोर व्हीलरच्या पुढचे 2 व्हील असतात, स्टेअरिंग व्हीलचे जर बघितले, तिथं बॉल जॉईंट असतो. तो बॉल जॉईंट असतो, त्याचं एक मटेरियल असतं. ते मटेरियल अॅनालिसिस केलं जातं, की एवढ्या टाईम त्याच्यावर लोड अप्लाय झाला, एवढं त्याचं सस्पेन्शन झालं. जे सस्पेन्शन होत असतं तिथं गाडी जेव्हा जर आपले जे रस्त्यावर जे खड्डे, स्पीड ब्रेकर असतं, ते सस्पेन्शन होत असतं. तेवढं ते लोड आणि सस्पेन्शन याच्यावर डिपेंड त्याचं अॅनालिसिस केलं जातं, की एवढा लोड अप्लाय केला तो ब्रेक होईल. ओके. तो बॉल जॉईंट असतो, तो डायरेक्टली ब्रेक होत नाही. तो स्टार्टिंगला काय करतो, 100 लोड आला, तो 10% ब्रेक होतो. परत गाडीवर तुमची व्हेकल रनिंगमध्ये आले, परत लोड आला त्या व्हीलवर किंवा त्या तुमच्या गाडीवर जर वेट असतं जास्त, तर परत तो काय करतो, 20% फेल्युअर होतो, 30% फेल्युअर होतो. असा 30-40 करत करत तो डायरेक्टली 100% तो पार्ट फेल होऊन जातो. म्हणजे डायरेक्टली असं नाही की लोड आला आणि तो डायरेक्ट ब्रेक झाला. स्टार्टिंगपासूनच त्याचं फेल्युअर स्टार्ट झालेलं असतं. म्हणजे स्टार्टिंगला तो 10% ब्रेक होईल, 20 होईल, नंतर डायरेक्टली तो पूर्ण 100% फेल होऊन जाईल आणि तो ब्रेक होऊन जाईल. मग आपल्याला तो पार्ट चेंज करावा लागतो. ओके. दॅट इज द क्रिटिकल पाथ सॉफ्टवेअर. बेनिफिट्स ऑफ क्रिटिकल पाथ सॉफ्टवेअर: क्विक कॅल्क्युलेशन, सेव्ह टाइम आणि इफर्ट. तुम्ही जर बघितलं, सॉफ्टवेअर आपल्याकडे नाही. सपोज डिझाईन सॉफ्टवेअर नाही, तुम्हाला सांगितलं कंपनीमध्ये कार डिझाईन करा. तुम्ही कशी डिझाईन करणार? बाय हँड. ओके. बाय हँड डिझाईन केले. बाय हँड डिझाईन केल्यानंतर तुम्हाला अनालिसिस करता येईल का तुम्ही जे बाय हँड डिझाईन केलेले, ओके, ड्रॉइंगचा यूज करून बाय हँड डिझाईन केले, का जे मटेरियल तुम्ही यूज केले त्या मटेरियलवर कोणत्या टेम्परेचरचा इफेक्ट होणार आहे. सपोज त्याच्यावर टेम्परेचर इफेक्ट असेल, त्याच्यानंतर त्या गाडीला जर एखाद्याने ऍक्सिडेंट झाल्यानंतर जो इम्पॅक्ट असेल त्यावरती बॉडीच्या किती ती बॉडी डॅमेज होणार आहे, हे अनालिसिस तुम्हाला करता येणार नाही. असं तुम्ही जेव्हा केव्हा अनालिसिस कराल, तुम्ही डायरेक्ट मटेरियल यूज कराल, गाडी बनवाल आणि जेव्हा गाडी तुम्ही जेव्हा डेमो घ्याल तेव्हा ते अनालिसिस तुम्हाला काही होऊ शकतं. पण सॉफ्टवेअर काय करतं, सॉफ्टवेअर डायरेक्टली आधीच तुम्ही डिझाईन करत असतानाच लगेच ते चेक करत चालतं की हा पार्ट इथे युजफुल आहे का. ओके. हा पार्ट इथे युजफुल आहे किंवा हे मटेरियल इथे युजफुल आहे किंवा नाही, किंवा हा पार्ट इथे केला हा फेल होतोय, तर दुसरा पार्ट घ्यावा लागेल. सगळे ते लिंक्स आणि जे सॉफ्टवेअरचे कमांड्स असतात किंवा ड्रॉइंग असतं ते सगळं तिथले तिथे कॅल्क्युलेशन करतं आणि तिथे सर्व गोष्टी आयडेंटिफाय करतं की एखादा क्रिटिकल पाथ आला, हे मटेरियल इथे फेल होतं, आपण लगेच नेक्स्ट मटेरियल घेतो, किंवा बेरिंग इथे जर ती सुटेबल होत नाही तर नेक्स्ट बेरिंग आपण तिथे घेतो आणि चेंज करतो लगेच डिझाईन करत असताना. म्हणजे डिझाईन जेव्हा 100% कम्प्लीट होती आणि जेव्हा आपण प्रोडक्शन स्टार्ट करतो, ते प्रोडक्शन स्टार्ट केल्यानंतर ते 100% कम्प्लीट झाल्यानंतर आपण ते एकदा डेमो घेतो. डेमो घेतल्यानंतर ते जो 99.99% ते ॲक्युरेटच असतं. कशामुळे असतं? तुमच्या डिझाईनमुळे. त्या डिझाईनमुळे तुम्ही मटेरियल चुकीचं घेतलं, तुमचं जेव्हा प्रोडक्शन होईल, प्रोडक्शन झाल्यानंतर गाडी जेव्हा सपोज तुमचं मॉडेल कोणी यूज करेल तेव्हा ते कुठे ब्रेक होईल. हे कशामुळे ब्रेक होईल? मग डिझाईन व्यवस्थित केल्यामुळे. आणि त्यामुळे काय होतं, तुमचा सेव्ह टाइम होतो आणि एफर्ट कमी लागतात. एक माणूस पूर्ण कार्सचे पार्ट्स डिझाईन करू शकतो. ओके. यूज फॉर सॉफ्टवेअर. देन ट्रॅक्स प्रोजेक्ट टू नो द युअर बिहाइंड, रिकॅल्क्युलेट द ॲज प्रोजेक्ट शेड्यूल चेंज. जर तुम्हाला काही चेंज करायचं असेल तुम्ही लगेच चेंज करू शकता. कीप ट्रॅक्स टू टॅक्स डिफिशियन्सीज, सेट माइलस्टोन अँड सेव्ह द इम्पॉर्टंट डेट. तुमचं जे माइलस्टोन असतं तुम्ही अचीव्ह करू शकता. अँड तुमचा जे सेव्ह इम्पॉर्टंट टाइम असतो तो सेव्ह केला जातो. देन गेट डेटा इव्हेंट प्लॅनिंग टास्क अँड क्रिएट द शेड्यूल बेसलाईन ऑफ प्रोजेक्ट व्हेरियन्स. आणि तुम्ही बघा, जेव्हा प्रोजेक्ट कम्प्लीट होतो, तो लॉन्च केला जातो, तेव्हा त्यांचं आलं जे कंपनीचं असं डिपार्टमेंटचं त्यांचं एक सेलिब्रेशन आपण म्हणतो. त्यांचं सेलिब्रेशन म्हणजे काय असतं, तो टाइम असतो, बेस लाईन टाइम असतो, की आपण जे प्रोडक्शन केलं होतं ते पूर्ण अनालिसिस झालं, जे अपडेट केले आपण ते अॅक्युरेटली 100% रिझल्ट मिळाले आपल्याला, आणि हा प्रोडक्ट आपण आता लॉन्च करू शकतो. आणि ते काही मॉडेल, सॅम्पल मॉडेल बनवतात, टेस्ट करताय अँड डायरेक्टली लॉन्च करतात. ओके. दॅट इज द क्रिटिकल पार्ट सॉफ्टवेअर. Must have features of critical path software. Okay, this is the feature. Suppose तुम्ही एखादं मटेरियल जर बघितलं आणि युट्यूबवर जर तुम्ही सर्च मारलं की
एखादं मटेरियल बनवताना अनालिसिस बघितलं ANSYS सॉफ्टवेअरवर, मटेरियल आपण रेडी केलं, डिझाईन केलं, त्याच्यावर लगेच लोड अप्लाय करून बघितला एक ग्राफ क्रिएट होतो का कुठे कुठे पार्ट फेलियर होत चालेल. दॅट इज द फीचर ऑफ क्रिटिकल पार्ट सॉफ्टवेअर. सेम जी फिगर दिसते ती पण आहे, ते डेट दिलेलं आहे, डेटनुसार वर्क दिलेलं आहे, प्रत्येक वर्कला कोणतं वर्क कम्प्लीट केलं. ओके, दॅट इज युअर क्रिटिकल पार्ट सॉफ्टवेअर डेडलाईन्स. आणि ऑल्सो वी चेक द हेल्थ, टास्क, प्रोग्रेस, टाइम, कॉस्ट, वर्कलोड. Okay, analysis काय every person we calculate and analysis the health टास्क किती कंप्लीट झाल्या. सपोज आपले एक मंथ दिले, त्या मंथमध्ये आपण 10 टास्क दिले, पण 6 कंप्लीट झाल्या किंवा 4 मध्ये काही क्रिटिकल प्रॉब्लेम आले. प्रोग्रेस, जी प्रोग्रेस आपली जे 100% प्रोग्रेस मधून आपली प्रोग्रेस किती कंप्लीट झाली, 30%, 20% ती प्रोग्रेस कॅल्क्युलेट केली जाते, आणि किती रिमेनिंग प्रोग्रेस किती बाकी आपली ती कॅल्क्युलेट केली जाते. नाउ टाइम, किती टाइम मध्ये केलेले, कमी टाइम मध्ये केले की जास्त टाइम मध्ये. दॅन कॉस्ट, जो टाइम मध्ये आपण एक मंथ मध्ये जी प्रोग्रेस केली, ती टास्क कंप्लीट केली, त्याला खर्च किती आला, कॉस्टिंग किती केली, दॅट इज अनालिसिस. अँड वर्कलोड, जे पर्सन असतील प्रत्येक पर्सनला किती वर्कलोड दिले जाते, स्टार्ट टाइम, एंड टाइम मध्ये किती काम कंप्लीट, दॅट इज युअर द डिफरंट टाइप्स ऑफ path like health, task, progress, time, cost and workload. Now project management and control. Critical path, project manager and critical path. Now the figuring out the critical path by hand takes time, and it must be done throughout the project, which is why using software streamlines the process. Time management is an awarding winning software that does all the work for you. They are given a different types of project manager are the given a different work to different person or worker to complete their task in a given times. So first is a start a project with a Gantt chart, means managing a project on Gantt chart allow you to both plans and schedule is one place, add your tasks and their the duration, and they will be automatically appear on the project timelines. Okay, suppose the manager have given, they are given 6 different types of groups, and every groups has given a different work to complete the our target for given deadlines. Okay, now the start a project with the Gantt chart. Now add dependencies. Linking dependence tasks helps you avoid bottlenecks later in the project when one task can start or finish until another has been completed. सिंपल सांगितलं की एक टास्क दिली तुम्हाला, सपोज असाइनमेंट होती, एक कंप्लीट केली तुम्ही, लगेच ती कंप्लीट करून तुम्ही फॉरवर्ड केली, लगेच तुम्हाला सेकंड असाइनमेंट लगेच तुम्हाला लगेच त्या टायमाला दुसरं वर्क मिळालं. म्हणजे एक कंप्लीट झाली लगेच तुम्हाला दुसरं वर्क रेडी राहतं. तर दुसरं वर्क पण तुम्ही कंप्लीट केलं तर दॅट इज द युअर starting time and finish time until another has been completed. In the software, connect your depend tasks on the given chart, dragging one onto the other. You will see the dotted line indicate that the tasks are linked, or you can be define the types of deficiency. Is it okay? जे complete काम केलेले तुम्ही किती टाइम मध्ये केलं फर्स्ट चे वर्क, आणि सेकंड वर्क किती टाइम मध्ये केलं, that is the analysis of the two works or links. Set the project baseline. Setting the baseline is possible when you have finished making your project schedule complete with the deadlines and the cost. Simple example, तुम्ही जर बघितलं मूवीचे जे ट्रेलर किंवा टीजर लॉन्च होतं, त्याच्यामध्ये त्यांनी एक डेट दिलेली असते. त्या ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर एक डेट दिलेली असते, हा मूवी ह्या डेटला रिलीज होणार. ओके, ती एक डेटला असते, बेसलाईन असते की हा मूवी या डेटला रिलीज होणार आहे. रिलीज होण्याची डेट त्यांनी हे केलेली असते, ट्रेलर मध्ये किंवा टीजर मध्ये त्यांनी ती डेट इंडिकेट करून दिली असते की ह्या डेटला हा मूवी रिलीज होणार आहे. तरी त्याचं वर्क बाकी असतं, म्हणजे रिलीज जरी होणार असेल तर त्याच्यावर शूटिंग बाकी असते, एडिटिंग बाकी असते. ओके, तरी ते डेडलाईन त्यांची वाली प्रेझेंट करून देतात. ओके, म्हणजे काय असतं, एखादं वर्क आहे ते कम्प्लीट करायच्या आधी किंवा त्याचं अनालिसिस केलेलं असतं की हे वर्क 3 मंथ मध्ये कम्प्लीट होणार आहे. 15 दिवस हे आपला क्लिअरन्स असतो. 3 मंथ मध्ये जरी काम कम्प्लीट झालं तरी 15 दिवस हे आपण एक्स्ट्रा सांगतो. 3 महिन्यात कम्प्लीट होणार असेल, सपोज मूवीचं शूटिंग 3 मंथ मध्ये कम्प्लीट होणार असेल,
तरी ते 4th मंथची डेट देतं. म्हणजे 4th मंथ नंतरची रिलीज डेट देते. का? 3 मंथमध्ये काही क्रिटिकल प्रॉब्लेम आला, सपोज काही कॉम्प्लिकेशन आले, काही ॲक्सिडेंट झाले, तर त्या कंडिशननुसार ते एक 1 मंथचा क्लिअर टाईम म्हणजे आपण काय म्हणतो क्लिअरन्स टाईम एक ॲड केलेला असतो 1 मंथ. आणि त्याच्यानंतर ती डेट दिली. सेम प्रोडक्शन असतं, की एखादा प्रोडक्ट लॉन्च करताना एक लॉन्च डेट दिली. तुम्ही जर बघितलं तर सपोज Realme 10 Pro असेल किंवा अदर जे अपडेट असतील त्याच्यामध्ये तुम्ही जर सर्च केलं तर ते एक डेट देत आहे, की सपोज हा मोबाईल आहे Realme 10 Pro, हे स्पेसिफिकेशन आहे, हे नवीन अपडेट आहे आणि तो मोबाईल आता ह्या डेटला लॉन्च होणार आहे. ओके. टिल टू डेट एक डेट दिलेली असते त्याने अप्रॉक्सिमेटली लॉन्च टू एक डेट दिलेली असते त्या डेटला तो लॉन्च होणार आहे. म्हणजे काय केलं असतं कंपनी एक टेंटेटिव्ह डेट दिलेली असते. त्यांचं प्रोडक्शन 100% त्या मोबाईलचं अपडेट जे पूर्ण अपडेट असतात त्याच्यासोबत कंप्लीट झाली असते. तरी सपोज 10 तारखेला जरी कंप्लीट झाली असेल तरी ते 25 तारीख देणार. 10 ते 15 दिवस ते एक्स्ट्रा ठेवतात. त्यासाठी काही प्रोडक्शन करत असताना काही प्रॉब्लेम क्रिएट झाले. ओके, दॅट इज द क्लिअरेस्ट टाइम अँड दॅट इज द बेस्ट लाईन. मोबाईलचं नवीन अपडेट येणार असेल तर ते एक डेडलाईन देऊन टाकता, ह्या डेटला तो लॉन्च होणार आहे. ओके, दॅट इज युअर critical path and the create your baseline for the project by adding the start date to the task, and when you do to be complete this plan start and end date will be compared to the your actual project data and show your whatever you want to target or not. मग डेडलाईन दिली असते, टार्गेट तुम्ही कंप्लीट केलेलं आहे किंवा नाही, गिवन द deadline or baseline. Now fourth, see the critical path. Now the time where you calculate your critical path, you could subtract that start and end date and do all the manually, or you could get a tool that does if for you. Easily find the critical path you are the project by using own critical filter. These help you know what must be done to complete the project and show if you are the expensive my simply. मला बघितलं काही मूवीज, फॉर एक्झाम्पल मूवीज घेतो. एखादी मूवी तुम्हाला माहित होती की सपोज आता मूवी येणार होती अक्षय कुमारची असेल, लक्ष्मी मूवी या डेटला रिलीज होणार होती, पण ती ह्या डेटला रिलीज नाही झाली. तिचं वर्क कम्प्लीट झालं असेल, शूटिंग कम्प्लीट झालं जरी असेल तरी ती रिलीज करता आली नाही. का नाही करता आली? काही पर्सनल क्रिटिकल प्रॉब्लेम्स. म्हणजे काय प्रॉब्लेम होऊ शकतात? COVID-19. ओके, तुम्ही बघितलं सगळ्यात प्रॉब्लेम म्हणजे COVID-19चा असल्यामुळे सर्व थिएटर्स, सर्व गोष्टी ह्या लॉकडाऊन होत्या. त्यामुळे जो पण मूवी होता तो मूवीची रिलीज डेट होती ती त्यांना ती पोस्टपोन करावी लागली. म्हणजे आपण एखादं प्रोडक्शन असेल, प्रोडक्ट असेल, त्याचं वर्क कम्प्लीट जरी केलेलं असेल, पण काही असे क्रिटिकल पाथ, त्याला क्रिटिकल गोष्टीला आपण क्रिटिकल पाथ म्हणतो. ओके, ते नॅचरली असू शकतं किंवा ह्युमन एररनुसार असू शकतं. त्यामुळे ज्या गोष्टी असतात त्या पोस्टपोन्ड होतात. मग नवीन प्रोडक्ट लॉन्च केला जात नाही किंवा तो पोस्टपोन्ड केला जातो. That is your the method of the critical path. Get your the overview with the dashboard. Now that you got your project plans out, winding it from a dashboard is the best way to get the high level view of your progress. Dashboard often must be the manually created but occurs automatically conches the number of display, and we know the what is the plan. Okay, this is the overview of dashboard. Suppose you launching the way any product, this product will be complete the all the things with all the given methods that will be checked, and the report on progress. Reporting is a crucial to pull data from your project and get and share insights into the how it is doing, and report come into many varieties which together provide a snapshot of the whole project performance. ओके, एक रिपोर्ट बनवली जाते. तुम्ही बघितलं तुम्हाला जर थोडे स्टुडंट तुम्हाला प्रोजेक्ट दिला, प्रत्येक प्रोजेक्टला तुम्हाला एक सांगितलं असतं प्रत्येक वीकली एक तुम्ही ऍक्टिव्हिटी करायची प्रोजेक्ट रिलेटेड. तुम्हाला एक प्रोजेक्ट दिलाय, त्या प्रोजेक्टचा तुम्ही काय करता, एक एक पार्ट कम्प्लीट करता. सपोज तुम्हाला काही डिझाईन असेल तर डिझाईन कम्प्लीट करा. तुम्हाला मॉडेल बनवायचं असेल तर तुम्ही जे वर्कशॉप असेल त्या वर्कशॉपमध्ये जाणार, आधी चेसी बनवणार. सपोज सोलर एनर्जी व्हेकल असेल तर त्याला सोलरचं पाणी तुम्ही परचेस करायला मार्केटमध्ये जाणार, त्याची प्राइस कॅल्क्युलेट करणार, तो फिट करणार. त्यानंतर विंड एनर्जी विंड एनर्जी तुम्ही डिझाईन करणार, तो किती वेलोसिटीने त्याची जी रोटेशन होते, किती स्पीड ते जनरेट करतं. डायनोमीटर तुम्ही यूज करणार, बेल्ट्स कोणते यूज करणार, फुल